पुणे पीएमपीएलच्या 100 बस भंगार झाल्याने बसचा तुटवडा निर्माण झालाय। पुणे शहरासह उपनगरात पीएमपीएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। उपलब्ध असलेल्या बसवर अधिकचा ताण येतोय। बसच्या फेऱ्या पूर्ण करण्यासाठी पीएमपीएलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते। मुळशी तालुक्यातील कोळवणखोरामध्ये घराचा दरवाजा कडी कोयंडा हाट दरवाजा तोडून सुमारे 9 तोळे सोन्याचे 5,93,000 रुपये किमतीचे दागिने आणि घरातील 1,73,000 रुपयांची रोकड असे एकूण 7,66,000 रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला। किशोर जाधव असं चोरी झालेल्या घरमालकाचं नाव आहे। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनिया नेपाळ मार्गे कुवेतला पळाल्याची माहिती समोर येते। धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याची माहिती मिळते। नेपाळमध्ये त्याला ड्रग्जचा कारखाना उभा करायचा होता असेही समजते। पोलीस तपासात ही माहिती उघड झाली। एकूण 3,500 कोटींचे हे ड्रग्ज प्रकरण आहे। पुण्यात गुंडांकडून पुन्हा एकदा राडा घालण्यात आला। कोयता तलवारीने 3 जणांवर हल्ला करण्यात आला। 10 जणांच्या टोळक्याने हल्ला केलाय। पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील ही घटना आहे। भर रस्त्यावर घडलेल्या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। बुधवारी रात्रीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले। दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्तचराच्या माहितीनुसार ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त अखेर मिळालाय। मेट्रो पाठोपाठ पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे। 10 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात आली। मात्र या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केलेला आहे। याबाबत उत्तरपत्रिका आणि लेखी गुन्हा याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलं। या भरतीची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी उमेदवारांनी केलेली आहे। राज्यभरातील 59,000 अंशतः अनुदानित शिक्षकांनी 10वी आणि 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला। त्यामुळे अनेक शाळांवरती तपासणीविना उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडू नयेत। विभागीय शिक्षण मंडळात सुद्धा 750हून अधिक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडलेले। त्यामुळे इतर जिल्ह्यातील तुलनेत छत्रपती संभाजीनगर विभागात हे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली। यानंतर आता शिक्षण मंडळाने मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवत तपासणी उत्तरपत्रिका परत आल्यास कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे। मोकट जनावरांना जिओ चमकणारा पट्टा लावणार आहे। तर रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी पहिलाच उपक्रम राबवण्यात येतो। जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून परिवहन विभागामार्फत 5,500 चमकणारे पट्टे लावण्याचा उपक्रम करण्यात येणार आहे। स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महामार्गावरील गाव परिसरात जनावरांना चमकणारा पट्टा लावण्यात येणार आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2 पदाधिकारी विविध मागण्या घेत आमरण उपोषण करताना दिसतात। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं पवित्रा घेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आता त्यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार असं पाहणं तितकंच गरजेचं आहे। तारकर्ली समुद्रकिनारा जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण आता रेड झोन होणार आहे। तारकर्ली ग्रामस्थ त्यामुळे आक्रमक झाले। तारकर्ली ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलं। बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं। आधी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या, त्यानंतर तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन जाहीर करा अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिलेली आहे। हिंगोलीतल्या वसमतमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर हे गेल्या 4 वर्षांपासून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमात मार्गदर्शन करत असत। महिलांनी प्रत्येक कार्यात भाग घेण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महिलांचे विविध कार्यक्रम ठेवून जिंकणाऱ्यांना पैठणी साड्यांचे बक्षीसही वाटप करण्यात येतं। जागतिक महिला दिनानिमित्ताने धुळे शहरातून महिलांच्या वतीने मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। धुळे जिल्हा परिषदेतील अध्यक्ष धरती देवरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी महिला वर्गांनी धुळे शहरातून मोटरसायकल रॅली काढली। शहरातील प्रमुख रस्त्यांवर रॅली काढण्यात आली। यावेळी महिलांनी नऊवारी साडी परिधान करून मराठमोळा लुक केला होता। यामुळे सर्वांचंच लक्ष या महिलांनी वेधून घेतलं।
पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा सोहळ्याचे नियोजन बैठक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाथ मंदिरात पार पडली। या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या असे आदेश भुमरे यांनी दिले आहेत। सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्हा परिषदेचा स्वउत्पन्नाचा 81 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यावेळी अर्थसंकल्पात ग्रामपंचायतींना घंटागाड्या आणि दिव्यांगांना फिरतं फूड मॉल देण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली। शिवाय भटक्या कुत्र्यांच्या निर्विजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 1.5 कोटींची वाढ झाली। जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न यावेळी केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा सन 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सादर केला। 46,29,60,000 रुपये किमतीचा अर्थसंकल्प असून अर्थसंकल्पात मागास आणि दुर्बल घटकातील 10वी पास मुलींना हवाई सुंदरीचे प्रशिक्षण तसेच दिव्यांग शेतकऱ्यांसह वंचित घटकांसाठी विशेष तरतूद करण्यात आली। त्याचबरोबर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी 75 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। पुणे मनपाचं बजेट प्रथमच 10,000 कोटींचा टप्पा पार करत आहे। पुणे मनपाच्या संकल्पामध्ये मिशन 15 वर विशेष भर असेल। बजेट यंदा 10,000 कोटींचा टप्पा पार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे।